आषाढी यात्रेचे वेध साऱ्या महाराष्ट्राला लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीकडे प्रस्थान करत आहेत. पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेच्या वतीने विठू नामाचा जयघोष करत प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली. या दिंडीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषात टाळ मृदुंग वाजवत वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या जयघोषाने दिंडीची शोभा वाढवली. पाहावा विठ्ठल या अभंगासह रामकृष्ण हरी रूपाचा अभंग, पंचपदी, विठ्ठल रुक्माईचा नामजप करत ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात दिंडी निघाली. कुचन प्रशालेतील हेमंत निगडे याने विठ्ठलाचे सासरे रूप धारण केले होते, तर रुक्मिणीच्या वेशात संजना इंगळे होती. कुचन प्रशालेतील अनेक विद्यार्थी दिंडीत सहभागी होता आल्याने अत्यानंदात विठूनामात तल्लीन झालेले दिसून आले. प्रारंभी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना संत परंपरा व वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य युवराज मेटे यांनी सांगितले. प्रशालेच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळ्यात 5वीच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी फुगडीचा फेर धरला. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गाण्यावर काठवट आणि डोळ्याचे पारडे फेडणारा रिंगण सोहळा सादर केला. विठोबा रुक्माईच्या जयघोष करत वारीची सांगता झाली. यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका अनुप्रिता हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच माधुरी कुलकर्णी, अविनाश जतकर, सागर दुर्गे, रजनी बोलापत्तीन, पल्लवी नन्नवरे यांचे सहकार्य लाभले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.